नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका मोठ्या आर्थिक घडामोडीचा अर्थ अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, जी आहे मदर ऑफ ऑल डील्स. हे नाव ऐकायला जरी तुम्हाला भारी वाटत असलं तरी एक साधी कल्पना आहे. अर्थशास्त्रामध्ये ज्याला आपण व्यापार करार म्हणतो, तर या व्यापार करारासंदर्भामध्ये जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, FTA ज्याला म्हणतात, तर हा जो FTA आहे हा भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे EU आणि इंडिया यांच्यामधला हा एक नवीन मुक्त व्यापार ज्याला म्हटलं जातं, तर तो नवीन मुक्त व्यापार आहे. तर तो मदर ऑफ ऑल डील असं त्याला म्हटलं जातं. आणि हा शब्द कसा आला आणि त्याचा उपयोग काय होणार आहे, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, याविषयी आपण माहिती बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही सरकारचा किंवा अर्थनीतीचा प्रचार किंवा विरोध करणे नाही आहे. उद्देश हाच आहे की नेमका हा करार कसा आहे, काय आहे, तो कसं काम करतो, कोणत्या क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे, तुमच्यावर नेमका याचा काय परिणाम होणार आहे, जागतिक व्यापारामध्ये तो इतका महत्त्वाचा का मानला जात आहे, हे समजून सांगा. सुरुवात करूया आपण मदर ऑफ डीलच्या या शब्दापासून, की हा शब्द नेमका ओरिजिन कुठून आला किंवा कोणा म्हटलं. हा जो शब्द आहे, हा शब्द प्रामुख्याने कायदेशीर किंवा अधिकृत टायटल नाही आहे. ही एक उपमा आहे आणि ते उपमा प्रामुख्यानं कराराच्या संदर्भामध्ये म्हटलेली आहे, जी युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत उर्सुला फॉन डेर लायन यांनी भारतात बोलताना प्रामुख्यानं या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं. मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं आहे. ही उपमा दिली आहे. ही दोन मोठ्या अर्थव्यवस्थांची विन विन भागीदारी असल्याची सुद्धा म्हटलं आहे. या एका वाक्यातच या कराराचं महत्त्व दडलेलं आहे. विन विन म्हणजे की सगळ्या देशामध्ये सगळं काही चांगलं चांगलं कसं आपण जिंकू शकू, व्यापार करू शकू, असं देखील म्हटलं आहे. हा जो करार आहे, हा करार आयात आणि निर्यातीपुरता मर्यादित नसून पुढच्या अनेक वर्षांमध्ये व्यापाराचे नियम असतील, उद्योगांची स्पर्धा असेल, गुंतवणूक असेल आणि काही प्रमाणामध्ये भूराजकारणही प्रभावित करू शकतं. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की भारत आणि EU FTA म्हणजे नेमकं काय आहे. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन बाजू एकमेकाच्या बाजारपेठेत व्यापार करणं सोपे करतात. म्हणजे या FTAच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्यानं कुठले नवीन बदल होऊ पाहत आहेत, या संदर्भामध्ये हा करार अतिशय महत्त्वाचा आहे. मुख्यत्वे आयात शुल्क असेल, ज्याला आपण टॅरिफ्स म्हणतो, ह्या टॅरिफ्स कमी करणं किंवा काही वस्तूवर ते काढूनच टाकणं किंवा हटवणं, आणि त्याचबरोबर काही नियम, प्रक्रिया, मानके, स्टँडर्ड्स असतील आणि बाजार प्रवेश याबद्दलची ठराविक चौकट ठरवणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच FTA हा फक्त काही आपल्या संदर्भामध्ये वस्तू स्वस्त होतील का इतकंच महत्त्वाचं नाही, तर कुणाला बाजार मिळेल, कुणाला स्पर्धा वाढेल, कुणाला नियम पाळावे लागतील, असे अनेक प्रश्न त्यामधून उभे राहतात. हा करार कुठल्याही टप्प्यावर आहे हे समजून घेणे महत्त्वाचे. EUच्या अधिकृत ट्रेड पेजवर 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि EU या संदर्भामध्ये हा FTA संदर्भातल्या ज्या वाटाघाटी आहेत, त्या वाटाघाटी कन्क्लुडेट झाल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. वाटाघाटी कन्क्लुडेट आणि करार पूर्णपणे लागू झाला यामध्ये फरक असतो मित्रांनो. राउटरच्या अहवालानुसार पुढे कायदेशीर तपासणी होईल, दस्तऐवजीकरण केल्या जाईल, औपचारिक प्रक्रिया केली जाईल आणि ते सगळं झाल्यावरच तो करार प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या दिशेने पुढे जाईल. म्हणजेच काही तपशील आणि काही रॅटिफिकेशनची पावलं ते अजूनही पुढे उचलायचे आणि हे सगळं त्या संदर्भामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण आज जे समजून घेतोय ते कराराची दिशा आणि त्यामधले मुख्य मुद्दे काय आणि प्रत्यक्षात कोणत्या वस्तूवर किती टप्प्यात किती काळात बदल होणार आहे याचे थोडेसे तपशील बघूनच घेऊया. चला, हा करार नेमका कसा काम करतो ते बघू. एका साध्या उदाहरणाने मी तुम्हाला समजून सांगतो. समजा एखादी वस्तू परदेशातून भारतात येते, त्या वस्तूवर आयात शुल्क जर लागलं तर काय होते, त्यामुळे त्या वस्तूच्या किमती वाढतात. जर करारामुळे ते शुल्क कमी झालं तर किंमत कमी होण्याची शक्यता वाढते. जर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या देशामध्ये करार झाले की तुमचं टॅरिफ कमी करायचं, तर साहजिकच त्या वस्तू कमी किमतीमध्ये मिळू शकतील, किमती कमी होण्याची शक्यता बढावू शकते. पण इथे या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक म्हणजे किंमत कमी होणं ही शक्यता आहे, ते लगेच सर्वत्र हमखास होईल असंही नाही. दोन, बहुतांश वेळा शुल्क जे आहे, त्या शुल्क कपात जे आहे ते ती टप्प्याटप्प्याने होत असते. काही संवेदनशील जे क्षेत्र असतात, त्या संवेदनशील क्षेत्रांना
अपवाद सुद्धा असतात, अपवाद दिले जातात की यांना लागू होणार नाही. त्यामुळं काय स्वस्त होईल यासाठी अंतिम जी यादी आहे ते इम्पोर्ट्स असतील, ज्याला आपण इम्पोर्ट्स कोटा ज्याला म्हटलं, ते आयात कोटा असेल, काही टप्पे असतील आणि अंमलबजावणीची नेमकी तारीख काय, हे सगळे जे तपशील आहेत या संदर्भामध्ये निर्णायक ठरतात. तर आता आपण थेट या करारामध्ये नेमकं काय दडलेलं आहे या भागाकडे जाऊ. सर्वात मोठा मुद्दा काय आहे, हा जो करार आहे हा भारतात ज्या EU मधून येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूमध्ये प्रामुख्यानं 96.6 म्हणजे 96.6% हे जे आहे ते वस्तूवरील टॅरिफ कमी किंवा हटवले जातील असं म्हटलं गेलं. म्हणजेच युरोपियन वस्तूंना भारतीय बाजारात प्रवेश तुलनेने सोपा होऊ शकतो. यातून युरोपियन उत्पादनावरील कस्टम ड्युटीमध्ये दरवर्षी अंदाजे 4 युरो, म्हणजे आज जर आपण त्याची आकडेवारी काढली युरोची, तर 31 जानेवारी 2026 नुसार अंदाजे युरो INR म्हणजे युरो आणि भारतीय रुपयाच्या संदर्भामध्ये 1 युरो बरोबर 109 रुपये. त्यामुळं 4 युरो म्हणजे 436 अब्ज इतकी बचत होऊ शकते असा देखील दावा केला जात आहे. हे आकडे जरी समजायला आपल्याला अवघड वाटत असले तरी याचा अर्थ साधा आहे. शुल्क कमी झाले तर काय होतं, व्यापार वाढण्याची प्रेरणा वाढते. म्हणून या करारामध्ये सर्वात मोठा जो विजेता उद्योग आहे तो आहे कार उद्योग, वाहन उद्योग. याची चर्चा फार मोठी होत आहे, कारण सध्याच्या युरोपियनमधून येणाऱ्या ज्या अनेक कार आहेत, कार उद्योग आहे, या कारवर भारतामध्ये उच्च अगदी 110% पर्यंत टॅरिफ आहे मित्र. आणि हे 110% पर्यंत टॅरिफ असते, साहजिकच त्या कारच्या किमती काय दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. हा जो टॅरिफ आहे टप्प्याटप्प्याने कमी होऊन मदर ऑफ ऑल डील्स अंतर्गत जर आपण पाहिलं तर काय सांगितलं त्यांनी, हा जो टॅरिफ आहे हा टॅरिफ टप्प्याटप्प्याने कमी होऊन 10% पर्यंत जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मांडलेला आहे. ही जी सवलत आहे ही दरवर्षी 2,50,000 वाहनाच्या कोट्यांवर लागू असेल असेही सांगितले गेले आहे. म्हणजे सगळ्या कार नाही तर ठराविक संख्येपर्यंत. आणि भारतातील स्थानिक वाहन निर्मात्यांना संरक्षण करण्यासाठी काही अटी द्यावे लागतील. काही अटीसुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत की परदेशी कारवरला टॅरिफ कमी केले आणि परदेशी कार आपल्या देशामध्ये विकल्या गेले, मग आपल्या देशातल्या कार कंपन्यांवर कसं होईल. त्यामुळे याही गोष्टीकडे प्रामुख्यानं अर्थ विचारवंत पाहत आहे. उदाहरणार्थ 1,500 युरोपेक्षा कमी किमतीच्या कारवर तुलनेनं जर जास्त टॅरिफ ठेवणं, इलेक्ट्रिक वाहनांना 5 वर्षाचा ग्रेस पिरियड देणं, अशा प्रकारच्या संरक्षणात्मक ज्या तरतुदीचा आहे त्याचा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतो. याचा एक साधा आणि सोपा अर्थ काय, ग्राहकांना काही क्षेत्रामध्ये पर्याय स्वस्त होण्याची शक्यता आहे, पण देशांतर्गत उद्योगाला धक्का बसू नये म्हणून फिल्टर किंवा टप्पे ठेवण्याचा प्रयत्न केला जाणं अपेक्षित आहे. कार्स उद्योगाव्यतिरिक्त आणखी काही क्षेत्रामध्ये भारतामध्ये टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी होण्याचे संकेत आहेत. उदाहरणार्थ मशीनवरील आधी 44% पर्यंत जो टॅक्स किंवा टॅरिफ होता तो मशीनवर 44% पर्यंत, केमिकल्स जर पाहिलं तर 22% पर्यंत, आणि फार्मास्युटिकल ज्या प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर 11% पर्यंत कर जे आकारले जात होते टॅरिफ होता. आता हे टॅरिफ पूर्णपणे हटवल्या जाण्याची संकेत या मदर ऑफ ऑल डील्समध्ये दिले. म्हणजे 44% पर्यंतचा मशीनचा टॅरिफ असो, केमिकल्सवरचा 22% आणि फार्मास्युटिकलचा 11%चा टॅरिफ म्हणजे पूर्णतः हटवण्याची शिफारस किंवा कराराअंतर्गत सांगितली. त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर वाईन जो प्रॉडक्ट आहे, वाईन हा लक्षवेधी मुद्दा आहे. काही वाईन प्रकारासाठी टॅरिफ हा 150% आहे. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे ब्रँड्स आहेत त्यावर 150% पर्यंत टॅरिफ आहे. हा टॅरिफ 20 ते 30% पर्यंत करण्याची तरतूद या मदर ऑफ ऑल डीलमध्ये या FTA मध्ये पाहायला मिळते. आणि स्पिरिट जे आहे त्या स्पिरिटवर 150% वरून 40% पर्यंत कपात, जे केमिकल जे आहे तर त्यावर सुद्धा हे जे आहे टॅरिफ जे आहे तर ते प्रामुख्यानं कमी होणार आहेत. भारतामध्ये काही युरोपियन जे उत्पादने आहेत, विशेषतः काही प्रीमियम लक्झरी मशीन्स आहेत, औद्योगिक इनपुट्स आहेत, यांच्यावर किंमतीचा जो ताण येतो ना, तो ताण कमी करण्याचा मार्ग ह्या मदर ऑफ ऑल डीलच्या निमित्तानं प्रामुख्याने उघडू शकतो. आता या कराराची दुसरी बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. युरोपियन युनियन जे आहे तर ते भारतासाठी काय करत आहे, इथे मुख्यतः मुद्दा जो दिला जातो
की EU जी आहे ते भारतामध्ये आयात होणाऱ्या 99.5% वस्तूवरील टॅरिफ कमी करेल आणि अनेक श्रेणीमध्ये टॅरिफ पूर्णतः हटवेलच. उदाहरणार्थ भारतीय समुद्र उत्पादने आहेत, विशेषतः कोळंबीसारखे उत्पादनं आहे, लेदर गुड्स आहे, प्लास्टिक्स आहेत, खेळण्या आहेत. या सगळ्या वस्तूंवर, या सगळ्या क्षेत्रावर टॅरिफ हटवण्याची किंवा मोठी सवलत देण्याची मांडणी प्रामुख्याने या करारामध्ये केल्या जात आहे. ही क्षेत्र काय, ही श्रमप्रधान आहेत, हे लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र आहेत, म्हणजे रोजगार जास्त देणारी आणि भारताची इथे स्पर्धात्मक जी क्षमता आहे, ही स्पर्धात्मक क्षमता देखील इथं आव्हानात्मक ठरू शकते. हा सगळा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळं भारतासाठी हा करार फक्त आयात स्वस्त नाही, तर आपल्या वस्तूंना EUमध्ये मोठी बाजारपेठ कशी निर्माण होईल हा देखील कळीचा मुद्दा आहे. विशेषतः निर्यातदारासाठी हा करार एक प्रकारे आव्हानात्मक आहे. काय नेमकं होईल लागू झाल्यानंतरच माहीत पडेल. पण कोणताही करार पूर्णपणे सर्वसमावेशक असतोच असं नाही दिसणार. आता आपण यामध्ये काय वगळलं आहे ते देखील बघूया. कुठे मर्यादा आहेत हा भाग समजून घेणं गरजेचं आहे. या करारामध्ये काही आघाड्यावर खोल पॉलिसी हार्मोनायझेशन ज्याला म्हणतो ती नाही आहे. विशेषतः लेबर राईट्स असतील, एन्व्हायरमेंटलचे स्टँडर्डचे इश्यू असतील, क्लायमेट कमिटमेंट्स असेल, या बाबी प्रामुख्याने यावर काही लक्ष केंद्रित होते काय, विचार होतो का, पुनर्विचार, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत काही कडक अंमलबजावणीच्या तरतुदी मात्र पाहायला मिळत नाही आहे. हा मुद्दा थोडा वाचला तर लक्षात येतो. मदर ऑफ ऑल डिझीज या सगळ्या संदर्भामध्ये प्रामुख्याने कार्बन बॉर्डर जे ॲडजस्टमेंट आहे, कार्बन जास्त निर्माण नाही झाल्या पाहिजे, इन्व्हायरमेंटल हार्मफुल झाल्या नाही पाहिजे कुठल्याही करारातल्या बाबी, या सगळ्या गोष्टींचा जो उल्लेख आहे तो प्रामुख्याने करायला पाहिजे. इन्फॉर्सेबल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स इतक्या मजबूत नाही आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे काही अभ्यासकांच्या मते. युरोपमधील काही संवेदनशील कृषी क्षेत्राचे संरक्षण ठेवले गेलेलं आहे. उदाहरणार्थ बीफ असेल, चिकन असेल, डेअरी प्रॉडक्ट्स असतील, राईस असेल, शुगर आहे, यावर युरोपियन युनियनने काही टॅरिफ किंवा संरक्षण कायम ठेवलेले आहेत असा उल्लेख याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच दिल्लीतील ग्राहकांना काही युरोपियन वस्तू स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असताना युरोपातील काही कृषी उत्पादकांना स्पर्धेपासून संरक्षण दिले जाते. हा दोन्ही बाजूंना समतोल ठेवण्याचा प्रयत्न मानला जात आहे. ठीक आहे, बघूया पुढे या कराराचं काय होईल. प्रश्न येतो की आताच हा करार का चर्चेला आलेला आहे. इतक्या वर्षी ही चर्चा सुरू होती, मग आताच अचानक या कराराला का गती आली. इथे 3 कारणाचा इथं उल्लेख आपल्याला अभ्यासांती करायला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता आणि सप्लाय चेनचे धक्के वाढत आहेत. त्यामुळे देश आणि गट पारंपरिक भागीदारीवरच अवलंबन कमी करून पर्यायी बाजारपेठा आणि भागीदारी वाढवित आहेत. दुसरं कारण काय की डोनाल्ड ट्रम्पचं फॅक्टर फार महत्त्वाचं इन्फ्लुएन्स आहे. यासाठी महत्त्वाची मांडली जाणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सध्या अमेरिकेकडून जे टॅरिफ आहेत त्याचे दबाव जो आहे तो वाढल्याचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. या पार्श्वभूमीवर EU आणि भारत, युरोपियन युनियन आणि भारत दोघांसाठी अमेरिकेच्या शिवाय पर्यायी बाजार शोधण्याच्या तयारीत आहे. एक वेगळा पर्यायी बाजार उभा करण्याच्या तयारीमध्ये EU आणि भारत आहे असा युक्ता सुद्धा केला जात आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की ट्रेड डायव्हर्जन आणि डम्पिंगची भीती प्रत्येक देशाला असते. ट्रेड डायव्हर्जन म्हणजे काय की आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार जाईल काय, ही भीती. डम्पिंग, परदेशी बाजारामध्ये वस्तू कमी किमतीमध्ये विकणे, याच्या ज्या भीती आहेत ह्या प्रत्येक असते आणि त्याचं कारण देखील या FTAला मानलं जातं. अमेरिकेचा बाजार काही उत्पादनासाठी बंद आणि कठीणच झाला, तर ती उत्पादने इतर बाजारपेठेमध्ये वळू लागली आहे. आणि EU व भारत दोघांनाही डम्पिंग ग्राउंड्स बनायचं नाही या दोघांना, म्हणून ते पर्यायी भागीदाऱ्या शोधत आहे, नियमबद्ध व्यापार वाढू पाहत आहे, असे कारण सुद्धा या कराराच्या निमित्तानं सांगितलं. या सगळ्या 3 गोष्टी एकत्र आल्या म्हणून हा करार आता पुढे सरकल्याची मांडणी केल्या जात आहे, पुढे सरकल्याची चर्चा केली जात आहे. हा करार जागतिक व्यापारासाठी इतका महत्त्वाचा मानला जातो तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे भारत आणि EU मिळून मोठी लोकसंख्या आणि मोठा GDP कव्हर होतो, म्हणूनच त्याचे परिणाम जे आहे ते दूरवर जाण्याची शक्यता आहे. दुसरं कारण काय आहे की कराराकडे फक्त कमर्शियल नाही तर रणनीतिक संकेत म्हणून पाहायला पाहिजे, पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी जे आहे ते देखील म्हणून पाहिले जात आहे.
काही विश्लेषकांनुसार हा करार अमेरिकेकडे एक संदेश देतो. अमेरिकेकडून संरक्षणवाद किंवा राजकीय व्यापार दबाव वाढला आहे. म्हणजे वाढला असला तरी देखील हे देश गट पर्यायी भागीदारी म्हणून नवीन प्रकारचा पर्याय देऊ पाहत आहे का EU आणि भारत, हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे जगातील लोकशाही देश व्यापार, गुंतवणूक आणि नियम यावर एकमेकांना जोडले जाऊ इच्छितात. आणि हा जो मोठा निष्कर्ष आहे, हा मोठा निष्कर्ष यामध्ये आहे की अमेरिकेला पर्याय EU आणि भारत देऊ पाहते काय. काही ठिकाणी असं देखील सांगितलं जात आहे की जो करार आहे, तो करार जो झालेला आहे त्याचे तपशील अजून ठरायचे आहे आणि रॅटिफिकेशन अंमलबजावणीपर्यंत अंतर असू शकते का, याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात काय. जाहीरनाम्यापासून तर प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा राजकीय स्थितीवर, कायदेशीर स्थितीवर आणि प्रशासकीय टप्प्यावर थोडं अवलंबून आहे. पुढं नेमकं एक्झॅक्ट अंमलबजावणी होईपर्यंत काय काय बदल पाहतात हे देखील येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल. ह्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत ते वास्तववादी आहेत. आता या सगळ्या कथेमध्ये EUची जी डील मेकिंग स्प्री आहे, म्हणजे डील मेकिंग जी पॉलिसी आहे, हा करार करण्याच्या संदर्भामध्ये जी पॉलिसी आहे, ते याचा एक संदर्भ जोडला जात आहे. ती म्हणजे युरोपियन युनियन जे आहे ते इतर भागातही करार करत आहे. उदाहरणार्थ मर्कॉसुर सारख्या ब्लॉकसोबत करार करत आहे. त्याभोवताची कायदेशीर राजकीय गुंतागुंत ही कॉशनरी टेल, ज्याला आपण कॉशनरी टेल म्हणून पाहतो की एक सतर्कतेची जी बाबी आहे ते देखील म्हणून पाहायला जाते. चांगल्या उद्देशाने केलेले करार पुढे अडथळ्यांना सामोरे जाऊ शकतात. EU जे आहे तर ते इंडोनेशियासारख्या देशामधील चर्चांचा देखील उल्लेख करत आहे. याचं महत्त्वाचं आहे की भारत आणि EU जो करार आहे, हा एक मोठा करार असला तरी देखील त्याची जी अंमलबजावणी आहे ती किती होते ते पाहणारा येणारा काळच सांगेल. शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे की ऑस्ट्रेलिया आणि भारताबाबत या चर्चेचा अर्थ काय. ऑस्ट्रेलियाचा भारतासोबतचा ECTA जो आहे, हा करार आधीच लागू आहे. त्यामुळे EU आणि इंडिया करारामुळे ऑस्ट्रेलिया भारत अधिक व्यापक प्रमाणात, ज्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट जो आहे, त्याला प्रामुख्यानं 2 किंवा अधिक देशांसंदर्भात जो करार केला जातो, ज्याला व्यापार, गुंतवणूक, सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी केलेला करार. पुन्हा म्हणतो की जो कॉम्प्रेहेन्शन इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट आहे, CECA, जो हा करार आहे, तो 2 आणि 2 पेक्षा जास्त देशांमधील प्रामुख्याने गुंतवणूक असेल, व्यापार असेल, सेवा क्षेत्रात सहकार्य कसे वाढेल त्या संदर्भात हा करार जो आहे तो CECA करार आहे. याला देखील गती या निमित्तानं मिळू शकते. CECAच्या या कराराच्या मध्ये प्रामुख्याने गुड्स सर्व्हिस, डिजिटल ट्रेड, रूल ऑफ ओरिजिन आणि लेबर जे आहेत, श्रम जे आहेत, यासारखे जे स्टँडर्ड्स आहे, मानके आहेत, हे मुद्दे यामध्ये येतात असा उल्लेख आहे यामध्ये. EU जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या संदर्भामध्ये जो FTA आहे, म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे, तो चर्चा पुन्हा सुरू होऊ शकतो. या सर्व करारामध्ये एक मोठा ट्रेंड दाखवला जातो की जग जे आहे ते अमेरिकन संरक्षणवादाशी जुळून घेत आहे. पण आपणही संरक्षणवादी होऊ असं करून नाही, तर एकमेकांशी भागीदाऱ्या वाढवणे गरजेचं आहे. नियमाधारित व्यापार सहकार्य खोल करून, म्हणजे पर्याय तयार ठेवा. एक देश सहकार्य करत नाही, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकाधिकारशाहीसारखं वागत असेल तर पर्याय तयार ठेवा, भागीदारी वाढवा, नियमावर सहमती ठेवा, असा जागतिक व्यापाराचा नवा सूर आपल्याला पाहायला मिळतो. मदर ऑफ ऑल डील्स ही एक उपमा असली तरी देखील मोठ्या स्केलचा, मोठ्या परिणामाचा हा करार आहे. या करारामध्ये एका बाजूला भारत EU मधील मोठ्या टक्केवारीतील वस्तूवरील टॅरिफ कमी किंवा हटवण्याची भाषा केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूने EU जे आहे तर ते भारतातील 99.5% म्हणजे 99% टॅरिफ कमी करतो आणि अनेक श्रेणीमध्ये टॅरिफ हटवल्याच जाते. म्हणजे भारतीय निर्यातदारासाठी बाजार उघडण्याची एक मोठी संधी या निमित्तानं येत आहे. पण त्याचवेळी लेबर, एन्व्हायरमेंट, क्लायमेट सारख्या मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या मर्यादा देखील महत्त्वाच्या आहेत. काही घटक जे आहेत, पर्यावरणाचं संरक्षण होणार का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि अंमलबजावणी कशी होते देखील हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मते या कराराचा सर्वात फायदा कोणत्या क्षेत्राला होईल? ग्राहकांना होईल, निर्यातदारांना होईल की वाहन उद्योग क्षेत्राला होईल? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच सोप्या भाषेमध्ये अर्थव्यवस्था समजून सांगणारे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.